हॅलो फ्रेंड्स, आज बनणार आहे रॉ बनाना व्हेज क्रिस्पी, ज्याच्यासाठी मी कच्चे केळं सोलून धुवून घेतले आहेत कट करायला. हे असे कॉइन साईज बाईट्समध्ये कट करून घ्यायचे जाडसर, ज्याने ते आतून सॉफ्ट आणि बाहेरून मस्त क्रिस्पी बनतील. आता आपल्याला घ्यायचा आहे तवा. तव्यावरती घ्यायचं आहे तेल. मी घेतलं आहे 2 चमचे, तुम्ही तुमच्यानुसार घ्या. तर आता आपण ह्याला चेक करून घ्यायचं गरम झालं का, की मग आपण त्याच्यावरती आपले कॉईन्स स्प्रेड करून घ्यायचे एक एक करून. आणि हे सावधपणे करा, आपला हात न भाजून घेता. आता हे आपल्याला जेवढी जागा ऑक्युपाय करता येईल तेवढी ऑक्युपाय करून आपण कॉईन्स आपले स्प्रेड करून घ्यायचे. आणि हे झालं की आपल्याला ह्याच्यावरती थोडंसं सॉल्ट स्प्रिंकल करायचं आहे, ज्याने ते मस्त क्रिस्पी होतील आणि लवकर शिजतील, आतपर्यंत शिजतील. आता ही माझी फर्स्ट बॅच आहे, तर ह्याच्यामध्ये थोडंसं तेल कमी पडलं होतं म्हणून मी अजून जरासं तेल ॲड केलं. आणि मेन म्हणजे ह्या डिशच्या मागे माझी आयडिया अशी आहे की जे आपल्याला चायनीजमध्ये व्हेज क्रिस्पी भेटतं पोटॅटो आणि पनीरचं, त्याच्याशी रिलेटेड मला वाटलं की रॉ बनानाचा पण टेक्स्चर तसाच येणार, क्रिस्पी आणि मस्त छान आतून सॉफ्ट. सो वाय नॉट ट्राय विथ दॅट. सो आय एम ट्राईंग विथ रॉ बनाना. बघूया आता ही रेसिपी ॲट दी एंड सक्सेस होते की नाही. आता अशा प्रकारे माझी फर्स्ट बॅचची वन साईड डन झाली आहे. मस्त गोल्डन कलर आलेला आहे. तर अशा प्रकारे गोल्डन कलर आला पाहिजे. आता ही माझी सेकंड बॅच आहे. सेम स्टेप्स फॉलो करायचे आहेत. ऑइल घ्यायचं लागलंच तर, आणि मग कॉईन्स आपले स्प्रेड करून घ्यायचे आणि थोडंसं सॉल्ट स्प्रिंकल करायचं आणि त्याला मस्त क्रिस्पी होऊ द्यायचं. पण मी इथे मस्तच्या चक्करमध्ये जास्तच डार्क ब्राऊन करून घेतले. नो वरीज. आता आपण मस्तपैकी थर्ड बॅच ॲड करूया. थोडंसं तेल आणि माझे कॉईन्स स्प्रेड करून घेते आणि सेम परत त्याच्यावरती आपल्याला सॉल्ट स्प्रिंकल करायचं आहे. आणि ही माझी लास्ट अँड फायनल थर्ड बॅच अशा प्रकारे झाली. हे असे फ्राय करून झाल्यावर आपल्याला का भांड्यात घ्यायचे आणि त्याच्यामध्ये शेजवान चटणी, मोमो चटणी, हॉट अँड स्वीट संपत आहे. गाईज, खरंच ही रेसिपी खूप छान झाली होती. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.